नमस्कार, मी ॲडव्होकेट अविनाश सोळंके. सर्वप्रथम या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना माझा सादर प्रणाम. या कार्यक्रमात मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो. मी अविनाश सोळंके, पुण्यातील ILS लॉ कॉलेज या विधी महाविद्यालयातून नुकतंच कायद्याचं शिक्षण मी पूर्ण केलं आहे आणि पुणे जिल्हा व सत्र न्यायालय इथे मी कायद्याचं प्रॅक्टिस करत आहे. पुण्याला येण्याच्या अगोदर मी बीड येथून माझं पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. माझं प्राथमिक शिक्षणही बीडमध्येच झालं. घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे मला जॉब करत करत शिक्षण घ्यावं लागलं. पदवीचं पूर्ण शिक्षण मी काम करत करत केलं. त्यानंतर ILS लॉ कॉलेजला जेव्हा मी 2021 साली ॲडमिशन घेतलं त्यावेळेसही मला जॉब करण्याची आवश्यकता होती. मी जॉबच करत होतो. पण जॉब करत असताना मला असं जाणवलं की आपण काम करून चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळवू शकत नाही किंवा आपण तेवढा अभ्यास नाही करू शकत. जर आपण इतक्या चांगल्या कॉलेजात आहोत, इतकं चांगलं महाविद्यालय आपल्याला मिळालं आहे, तर आपल्याला अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. जर आपण अभ्यास नाही केला तर आपण त्या कॉम्पिटिशनमध्ये, त्या स्पर्धेमध्ये टिकू शकणार नाही. तर मला असं जाणवलं की आपण काम सोडलं पाहिजे. काम सोडलं पाहिजे तर मग आपल्याला माझ्या उदरनिर्वाहासाठी जे कॉलेजची फीस असेल किंवा मला राहायसाठी पैसे लागतात किंवा खाण्यासाठी पैसे लागतात, हे कुठून मिळणार? तर मी थोडी शोधाशोध केली, थोडं मित्रांना विचारलं, थोडं इंटरनेटवर रिसर्च केलं. तर मला निजामुद्दीन मामांचा नंबर मिळाला. मी त्यांना फोन केला. मी त्यांना जेव्हा फोन केला तेव्हा मला असं जाणवलं की मी माझ्या मामासोबतच बोलतो का काय. ते म्हणले, बेटा तू काही काळजी करू नको, तू फक्त शिक, चांगला अभ्यास कर, तुला जी काही मदत लागेल शैक्षणिक असो आर्थिक असो, हा मामा तुला करायला तयार आहे. आणि त्या पहिल्या वर्षापासून मामाने मला मदत करायला चालू केली आणि आजपर्यंत मी पासआउट होईपर्यंत मला त्यांनी मदत केली. आत्ता मी 1-2 महिन्यापूर्वी पासआउट झालेलो आहे आणि आता पुण्यात प्रॅक्टिस करत आहे. माझे वडील 2008 साली मी 5वीत असतानाच वारले. सर्व जबाबदारी माझ्या आईवर येऊन पडली. आईने मला कधीही म्हटले नाही की तू कामच कर, शिक्षण घेऊ नको. ती म्हटले तुला जसं जमेल तसं तू तुझं शिक्षण पूर्ण कर, पण एवढं लक्षात ठेव की आपल्याला मोठं बनायचं. आपण जे परिस्थितीत सध्या आहोत ती परिस्थिती आपल्याला कायम ठेवायची नाही. तुला काही मदत लागली तरी मी करायला तयार आहे. माझ्या आईने कशाचीही पर्वा न करता माझं आणि माझ्या बहिणीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर मी पुण्यात येण्याचा निर्णय घेतला. ILS लॉ विधी महाविद्यालयात माझं सुदैवाने ॲडमिशन झालं. त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणं अत्यंत कठीण आहे, पण ती परीक्षा मी पास होऊन तिथं ॲडमिशन मिळालं. त्यानंतर मामांनी मला मदत केली. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की जर तुमच्याकडे ध्येय असेल, तुमच्याकडे कष्ट करण्याची तयारी असेल आणि जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल आयुष्यात, तर तुम्हाला पैसा किंवा शिक्षणासाठी लागणारा किंवा राहण्या खाण्यासाठी लागणारा पैसा हा कधीच आड येऊ शकणार नाही. तुम्हाला समाजात मदत करणारे मामासारखे असंख्य लोक आहेत जे तुम्हाला मदत करू इच्छितात. फक्त त्यात एकच गोष्ट महत्त्वाची आहे की तुम्ही हुशार असले पाहिजे, तुम्ही होतकरू असले पाहिजे आणि तुमची शिक्षण घेण्यासाठी जी लागणारी मेहनत आहे ती अपार असली पाहिजे. तर समाजातील असंख्य लोक तुमच्या पाठीशी उभे राहतात. मला जेव्हा मी 11वीला होतो तेव्हा एक माझे प्रोफेसर होते. त्यांनी मला सांगितलं होतं की अरे अविनाश, जर तुला मोठं व्हायचं असेल, तुला शिक्षण घ्यायचं असेल, किती महागडे शिक्षण असू दे, ते शिक्षण जर तुला घ्यायचं असेल आणि जर ते शिक्षण घेण्यासाठी तुझी तेवढी पात्रता असेल, तुझी कॅपॅसिटी असेल, तुझ्याकडे तेवढं नॉलेज असेल, तर जगातील कुठलाच व्यक्ती तुला ते शिक्षण घेण्यापासून थांबू शकत नाही. आणि ते त्यांचं जे वाक्य आहे ते माझ्या आजही लक्षात आहे आणि ते खरं आहे. जर तुम्ही हुशार आहात तर जगातील कुठल्याही विद्यापीठात तुम्ही जाऊ शकता. माझे असंख्य मित्र आता ILS लॉ कॉलेजमध्ये झालेले किंवा या माध्यमात मला मिळालेले बाहेर देशात शिकतायत. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये आहेत, ऑक्सफोर्डमध्ये आहेत, जे एकही रुपया न खर्च करता गव्हर्नमेंटच्या स्कॉलरशिपवरती असेल किंवा मग विविध सामाजिक ज्या NGO आहेत त्यांच्या माध्यमातून ते शिक्षण पूर्ण करत आहेत. तर माझं तुम्हाला सांगण्याचा उद्देश हाच आहे की जर तुम्ही हुशार असाल, तुमची जर शिक्षण घेण्याची एक चिकाटी जिद्द असेल, तर तुम्हाला या जगातील कुठलाच व्यक्ती थांबू शकत नाही आणि तुम्ही एक मोठा व्यक्ती बनू शकाल अशी माझी खात्री आहे. मित्रांनो, मी अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. मी विधी विद्यार्थी आहे, त्यामुळे मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की जर तुम्हाला कायद्याचे शिक्षण घ्यायचे असेल, तुम्हाला LLB करायची असेल, BLLB करायची असेल, तुम्हाला वकील व्हायचं असेल, तर त्यासाठी 2 मार्ग आहेत. तुम्ही 12वी नंतर 5 वर्षाच्या कोर्सला ॲडमिशन घेऊ शकता, नाहीतर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर 3 वर्षाचा कोर्स असतो. या दोन्ही कोर्सेससाठी तुम्हाला CET द्यावी लागते. महाराष्ट्र शासन यासाठी CET घेतं. 12वी नंतरची वेगळी CET असते
आणि ग्रॅज्युएशन नंतर वेगळी सीईटी असते. मुंबईचं जे गव्हर्नमेंट लॉ कॉलेज मुंबई आहे किंवा ILS लॉ कॉलेज पुणे आहे, या कॉलेजेसमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला खूप अभ्यास करावा लागतो. सीईटीत चांगले मार्क्स मिळवावे लागतात. हे कॉलेज जे आहेत महाराष्ट्रातील नामांकित कॉलेज आहेत. इथे ॲडमिशन घेण्यासाठी विद्यार्थी खूप मेहनत घेतात. पण इथे ॲडमिशन घेतल्यानंतर आपल्या जीवनात एक सकारात्मक बदल होतो. आपल्याला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळतात. आपले जे मित्र आहेत ते चांगले बनतात आणि जी कॉम्पिटिशन आहे ती इथं खूप हाय लेवलवरती आहे. आपल्याला अभ्यास केल्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. त्यामुळे जर तुम्हाला या कॉलेजेसमध्ये किंवा या अभ्यासक्रमात तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही माझ्याशी नक्कीच संपर्क साधू शकता. सीईटीसाठी लागणारं संपूर्ण मार्गदर्शन किंवा जे लागणारे पुस्तकं आहेत त्याबद्दल मी तुम्हाला नक्कीच सर्व माहिती देईल. तुम्ही या कायद्याच्या क्षेत्रात यावं. याचं कारण असं की कायद्याचं शिक्षण आपल्याला सगळं काही शिकून जातो. जर सर्वसामान्य घरातील व्यक्ती असेल तर थोडा त्याला त्रास होतो, कारण फर्स्ट जनरेशन लॉयर्सची जी कंडिशन आहे ही सध्या खूप वाईट आहे. पण तरीही जर आपण जिद्द आणि चिकाटी ठेवली तर आपण कायद्याचे शिक्षण घेऊन एक चांगले वकील होऊ शकतो. आपल्या मेहनतीच्या बळावरती आपण एक सक्सेसफुल लॉयर होऊ शकतो. तर आपल्या सर्वांना विनंती, जर आपल्याला कायद्याचे शिक्षण घ्यायचे असेल तर आपण नक्कीच माझ्याशी संपर्क साधा. या कार्यक्रमात मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल परत एकदा मी आयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. खूप खूप धन्यवाद.